नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जानेवारी 2026. तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, DRDOने सैनिकांसाठी विकसित केलेल्या समुद्राच्या पाण्याचे क्षारीकरण करणाऱ्या प्रणालीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वदेश. DRDOने सैनिकांसाठी विकसित केलेल्या समुद्राच्या पाण्याचे क्षारीकरण करणाऱ्या यंत्रणेचे नाव आहे स्वदेश. स्वदेशचा लॉंग फॉर्म काय होतो बघा, सी वॉटर डिझॅलिनेशन सिस्टीम. हे तंत्रज्ञान जोधपूर येथील डिफेन्स लॅबोरेटरीने विकसित केलेले आहे. स्वदेश प्रणाली समुद्राच्या खारट पाण्याचे पिण्यायोग्य शुद्ध पाण्यात रूपांतर करते, ज्यामध्ये प्रति लिटर 35,000 मिलीग्रॅम क्षाराचे प्रमाण 50 मिलीग्रॅमपेक्षा कमी केले जाते. ही प्रणाली दोन प्रकारात उपलब्ध आहे. मॅन्युअल, यामध्ये अत्यंत हलके असून एक सैनिक सहज वाहून नेऊ शकतो. 10 ते 12 सैनिकांची पाण्याची गरज भागवते. दुसरे आहे इंजन चलित. हे 20 ते 25 सैनिकांच्या पाण्याची गरज भागवते. दुर्गम किनारपट्टी भाग, बेटे आणि लडाखमधील पेंगॉंग त्सो सारख्या खारट पाण्याच्या सरोवरांमध्ये तैनात सैनिकांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. यामुळे कठीण परिस्थितीत तैनात सैनिकांची शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठीची इतरांवरील अवलंबित्व कमी होऊन कार्यक्षमता वाढणार आहे. तर बघा, DRDOने सैनिकांसाठी विकसित केलेल्या समुद्राच्या पाण्याचे क्षारीकरण करणाऱ्या यंत्रणेचे नाव आहे स्वदेश. नेक्स्ट आहे, ऑस्कर पुरस्कार 2026च्या रिमाइंडर लिस्टमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दशावतार. 98व्या अकॅडमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार 2026च्या रिमाइंडर लिस्टमध्ये दशावतार या मराठी चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्करच्या मुख्य शर्यतीत सहभागी होण्यासाठी पात्र असलेल्या जगातील निवडक चित्रपटांमध्ये दशावतारने स्थान मिळवलेले आहे. हा चित्रपट कोकणातील पारंपरिक लोककला दशावतार या विषयावर आधारित आहे. चित्रपटात दशावतार लोककलेचे जतन तसेच या कलेतील कलाकारांचे जीवन प्रभावीपणे मांडलेले आहे. दशावतार हा चित्रपट सुबोध खानोलकर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आहे. दिलीप प्रभावळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. जगभरातून आलेल्या 2000हून अधिक अर्जांमधून या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे, सिद्धरामय्या कोणत्या राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे नेते बनले आहेत. 7 जानेवारी 2026 रोजी त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी माजी मुख्यमंत्री डी देवराज अरस यांचा 2792 दिवसांचा विक्रम मोडलेला आहे. जानेवारी 2026 पर्यंत त्यांनी 2 टप्प्यात मिळून जवळपास 7 वर्ष आणि 8 महिने म्हणजेच 2793 पेक्षा जास्त दिवस मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे. पहिला टप्पा 2013 ते 2018 त्यांनी पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. दुसरा टप्पा मे 2023 पासून ते आजपर्यंत. कर्नाटकच्या राजकीय इतिहासात अनेक वेळा सरकार बदलत असतानाही सलग 5 वर्ष पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले होते आणि आता सर्वाधिक काळ पदावर राहणारे पहिले मुख्यमंत्री झालेले आहेत. ते कुरुबा समुदायाचे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 16 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. 2दा विरोधी पक्षनेते होते, तसेच मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. नेक्स्ट आहे, भारत ऊर्जा सप्ताह 2026 कोठे आयोजित केला जाईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. भारत ऊर्जा सप्ताह 2026चे आयोजन गोवा या ठिकाणी होणार आहे. कार्यक्रमाचा कालावधी 27 ते 30 जानेवारी 2026 असणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण दक्षिण गोव्यातील बेतूल जवळील ONGC प्रगत प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ऊर्जा सुरक्षा, जागतिक गुंतवणूक आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे या विषयांवर जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योजक यांच्यात चर्चा घडवून आणणे हा आहे. 4थ्या आवृत्तीत 120 पेक्षा जास्त देशातील प्रतिनिधी, 700हून अधिक प्रदर्शक कंपन्या आणि 75,000हून अधिक व्यावसायिक सहभागी होण्याची शक्यता आहे. आयोजन भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री आणि DMG इव्हेंट्स यांच्याद्वारे केले जात आहे. तर बघा, भारत ऊर्जा सप्ताह 2026 गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, भारतीय सैन्याने अलीकडेच कोणत्या नावाने पहिल्या आधुनिक ड्रोन युद्ध दलाची स्थापना केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भैरव दल. तर बघा, भारतीय सैन्याचे पहिलेच आधुनिक ड्रोन युद्ध दल याचे नाव काय आहे? भैरव दल. तर हे दल जानेवारी 2026 मध्ये हे दल स्थापन केलेले आहे. हे दल पूर्णपणे ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित असून त्यात 1 लाखहून अधिक प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटर्सचा समावेश आहे.
भैरव दल हे शत्रूच्या हद्दीतील तळ आणि सैन्य तुकड्यांना लक्ष्य करण्यासाठी प्रत्यक्ष युद्धात ड्रोनचा प्रभावी वापर करू शकते. या दलाची रचना पाळत ठेवणे, टिळहाळणी आणि अचूक हल्ले यांसाठी करण्यात आली आहे. सध्या भैरव दलाच्या 15 बटालियन तयार झाल्या असून भविष्यात ही संख्या 25 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. यामध्ये वाळवंटी प्रदेशातील कारवायांसाठी खास डेझर्ट भैरव बटालियन कार्यरत आहे. हे दल नियमित पायदळ आणि पॅरा स्पेशल फोर्सेस यांच्यातील दुवा म्हणून काम करेल. भैरव दलामुळे भारतीय लष्कराची वेगवान वाहतूक हल्ला करण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे. या दलाचे प्रशिक्षण राजस्थानमधील नशिराबाद येथे सुरू आहे. 15 जानेवारी 2026 रोजी जयपूर येथे होणाऱ्या लष्करी दिनाच्या परेडमध्ये भैरव दल प्रथमच सादर केले जाणार आहे. नेक्स्ट आहे, भारताने बिमस्टेक देशांसाठी कर्करोग काळजी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा कोठे सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विशाखापट्टणम. भारताने बिमस्टेक देशांसाठी कर्करोग काळजी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा 7 जानेवारी 2026 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सुरू केला आहे. प्रशिक्षण टाटा मेमोरियल सेंटरच्या होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे बिमस्टेक सदस्य देशांमधील कर्करोग उपचारांची क्षमता वाढवणे आणि आरोग्य क्षेत्रातील प्रादेशिक सहकार्य मजबूत करणे. दुसऱ्या टप्प्यात बांगलादेश, भूतान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आणि नेपाळ येथील 35 कर्करोग तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी 4 आठवडे असून यात ऑन्कोपॅथॉलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित आहे. या उपक्रमाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2025 मध्ये झालेल्या 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत केली होती. या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 7 जुलै 2025 रोजी मुंबई येथे पार पडला होता. बिमस्टेक लॉंग फॉर्म काय आहे? बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. मुख्यालय आहे बांगलादेशातील ढाका या ठिकाणी. संस्थेचा मुख्य उद्देश आहे बंगालच्या उपसागरातील देशांमध्ये तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याला चालना देणे. सदस्य देश आहेत भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड. नेक्स्ट आहे, नुकतीच जिन्सन जॉन्सनने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ॲथलेटिक्स. ॲथलेटिक्समध्ये धावणे या खेळाशी संबंधित आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आणि भारतीय धावपटू जिन्सन जॉन्सनने 7 जानेवारी 2026 रोजी निवृत्तीची घोषणा केली आहे. जिन्सन जॉन्सन हे मूळचे केरळ राज्यातील रहिवासी आहेत. जिन्सन जॉन्सन हे भारतीय मध्यम पल्ल्याचे धावपटू असून ते प्रामुख्याने 800 मीटर आणि 1500 मीटर शर्यतींमध्ये सहभागी होत असत. 2018च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याच स्पर्धेत 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी रौप्य पदक पटकावले. 2019 मध्ये बर्लिन येथे 3:35.24 वेळेसह त्यांनी 1500 मीटरचा भारतीय राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. नेक्स्ट आहे, सुरेश कलमाडी यांचे नुकतेच वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. त्यांनी कोणते मंत्रिपद भूषवले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रेल्वे राज्यमंत्री. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे 6 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या कार्यकाळात त्यांनी 1995 ते 1996 या कालावधीत रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केले. ते 1982 ते 1996 आणि पुन्हा 1998 मध्ये राज्यसभेचे सदस्य होते. ते पुण्यातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. 1996 मध्ये ते 11व्या लोकसभेवर आणि 2004 मध्ये 14व्या लोकसभेवर ते निवडून आले. 1980 मध्ये महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष होते. 1996 ते 2012 पर्यंत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. 2000 ते 2013 पर्यंत आशिया ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 2010 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 1964 ते 1972 पर्यंत भारतीय हवाई दलात पायलट म्हणून काम केले. त्यांनी 1965 आणि 1971च्या भारत-पाक युद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. नेक्स्ट आहे, भारतीय शास्त्रज्ञांनी एम-पेम्बा इफेक्टवर पहिले सुपर कॉम्प्युटर सिम्युलेशन कोठे विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च. भारतीय शास्त्रज्ञांनी एम-पेम्बा इफेक्टवर पहिले सुपर कॉम्प्युटर सिम्युलेशन बेंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्चमध्ये विकसित केले आहे. ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. एम-पेम्बा इफेक्ट हा विरोधाभासी वैज्ञानिक चमत्कार आहे, ज्यामध्ये विशिष्ट परिस्थितीत गरम पाणी थंड पाण्यापेक्षा लवकर गोठते. अनेक दशकांपासून शास्त्रज्ञांना न सुटलेले हे कोडे भारतीय संशोधकांनी प्रगत सुपर कॉम्प्युटिंगच्या मदतीने अणुस्तरावर सिम्युलेशन तयार करून सोडवलेले आहे.
संशोधनात असे आढळले की पाणी थेट बर्फात रूपांतरित न होता अल्पायुष्य मध्यम आण्विक स्थितींमधून जाते. गरम पाणी काही वेळा या प्रक्रियेतील अडथळे टाळून थंड पाण्यापेक्षा वेगाने बर्फ तयार करू शकते. हे संशोधन जानेवारी 2026 मध्ये कम्युनिकेशन्स फिजिक्स या नामांकित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. नेक्स्ट आहे नोव्हेंबर 2025 पर्यंत भारतीय रेल्वेने किती ब्रॉडगेज विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 99.2%. नोव्हेंबर 2025 पर्यंत भारतीय रेल्वेने आपल्या एकूण ब्रॉडगेज नेटवर्कपैकी सुमारे 99.2% विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. एकूण 70,001 मार्ग किलोमीटरपैकी 69,427 मार्ग किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. विद्युतीकरणाचा वेग 2014 पूर्वीच्या सरासरी 1.42 किलोमीटर प्रति दिवसावरून नोव्हेंबर 2025 पर्यंत 15 किलोमीटर प्रति दिवसापेक्षा अधिक झाला आहे. भारतातील 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेल्वे नेटवर्कचे 100% विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, आसाम आणि गोवा या 5 राज्यांमध्ये मिळून केवळ 574 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण अद्याप बाकी आहे. या यशामुळे भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या विद्युतीकरण झालेल्या रेल्वे नेटवर्कपैकी एक ठरलेली आहे. विद्युतीकरणाच्या बाबतीत भारतीय रेल्वेने चीन, रशिया आणि ब्रिटन यासारख्या देशांना मागे टाकलेले आहे. नेक्स्ट आहे जगातील दुसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. जगातील दुसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे झाले आहे. उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 5 जानेवारी 2026 रोजी CSIR NPLच्या 80व्या स्थापना दिनानिमित्त करण्यात आले. अशा प्रकारची राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा असलेला भारत जगातील दुसरा देश ठरला आहे. यापूर्वी केवळ युनायटेड किंगडममध्येच अशी सुविधा होती. या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश आहे भारतातील हवा प्रदूषण मोजणाऱ्या उपकरणांचे भारतीय हवामान आणि पर्यावरणीय परिस्थितीनुसार प्रमाणीकरण आणि प्रमाणन करणे. यामुळे परदेशी प्रमाणन यंत्रणांवरील अवलंबित्व कमी होईल आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामांतर्गत अधिक अचूक माहिती मिळण्यास मदत होईल. याच कार्यक्रमात जगातील 5व्या नॅशनल प्रायमरी स्टँडर्ड फॅसिलिटी फॉर सोलर सेल कॅलिब्रेशनचे देखील उद्घाटन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मनुका संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सांगली. महाराष्ट्रातील पहिले मनुका संशोधन केंद्र सांगली जिल्ह्यात उभारण्यात येत आहे. हे संशोधन केंद्र कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठांतर्गत कार्यरत असेल. मनुका उत्पादन शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. मनुका उत्पादनाचा दर्जा सुधारणे आणि निर्यातीला चालना देणे हे केंद्राचे महत्त्वाचे ध्येय आहे. सांगली जिल्हा द्राक्ष व मनुका उत्पादनांचे प्रमुख केंद्र असल्यामुळे या ठिकाणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक आमदारांच्या मागणीनुसार शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या केंद्रामुळे आधुनिक प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा लाभ मिळून भारतीय मनुक्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे. तर बघा, महाराष्ट्रातील पहिले मनुका संशोधन केंद्र सांगली जिल्ह्यात उभारण्यात येत आहे. नेक्स्ट आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशासोबत न्यायालयीन सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भूतान. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 5 जानेवारी 2026 रोजी भूतानच्या सर्वोच्च न्यायालयासोबत न्यायालयीन सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे. हा करार तरुण विधी व्यावसायिकांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दोन्ही देशातील न्यायालयीन संबंध मजबूत करण्यासाठी करण्यात आलेला आहे. करारांतर्गत भूतानमधील 2 तरुण कायदा लिपिकांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 3 महिन्यांसाठी काम करण्याची संधी मिळेल. या लिपिकांना भारतीय कायदा लिपिकांइतकेच मानधन दिले जाईल आणि त्यांचा प्रवासाचा खर्च सर्वोच्च न्यायालय उचलेल. हा करार भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयाच्या कामकाजादरम्यान जाहीर केला आहे. नेक्स्ट आहे 27व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नाशिक. 27व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आयोजन नाशिक शहरात करण्यात आले. संमेलनाचा कालावधी होता 9 ते 11 जानेवारी 2026. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी आणि लेखक सायमन मार्टिन यांची निवड करण्यात आली होती. संमेलनाचे आयोजन मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेतर्फे करण्यात आले. नाशिकमध्ये जवळपास 100 वर्षांनंतर या संमेलनाचे आयोजन पुन्हा झाल्यामुळे त्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. संमेलनात आशा, संवाद आणि सत्य या विषयावर प्रामुख्याने विचारमंथन करण्यात आले. नेक्स्ट आहे विक्रम राठोड कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्रीलंका. श्रीलंकेने माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 2026च्या T20 विश्वचषकासाठी विक्रम राठोड यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
विक्रम राठोड यांनी भारतीय संघासोबत बराच काळ फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे. 2025 मध्ये विक्रम राठोड हे राजस्थान रॉयल्सचे फलंदाजी प्रशिक्षक होते. ते पंजाब किंग्सच्या प्रशिक्षण संघाचे भाग होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.